पनवेल रेल्वे स्टेशन जे रिडेव्हलपमेंट होत आहेत, इथून आपल्याला जे पनवेलचे हार्बर लाईन, WDFC लाईन, जे मेल एक्सप्रेस लाईन, त्याचा आज आपण प्रोग्रेस पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे लेटेस्ट नोटिफिकेशन आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. पनवेल रेल्वे स्टेशन हे हार्बर लाईनवरील जे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे, जे नवी मुंबईमधील जे इंटरनॅशनल एअरपोर्ट बनत आहेत, तिथून हे जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती असलेले, त्यामुळे या पनवेल रेल्वे स्टेशनला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता येथे जे नवीन प्लॅटफॉर्म बनण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेल एक्सप्रेससाठी इथे 5 प्लॅटफॉर्म बनणार आहेत. एक WDFC प्रोजेक्ट, जो वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, जे मालगाड्या वाहतुकीसाठी जो ट्रॅक असणार आहे, तो या पनवेल रेल्वे स्टेशनच्या आतमधूनच जाणार आहे. फूट ओव्हरब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे. जे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4च्या लगत जी WDFCची लाईन जाणार आहे, ती पण आता आपण समोर पाहणार आहोत. जे कोकणामध्ये रोहा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जी लाईन जाते, ती फ्रंट लाईनला इथूनच समोरून जाणार आहे. हा नवीन फूट ओव्हरब्रिज बनलेला आहे आणि हे हार्बर लाईनमधील जे प्लॅटफॉर्म आहेत 1 ते 4, त्यामधून एक जे WDFCचा प्रोजेक्ट आहे, तीच इथून समोरून जी लाईन आहे ती जाणार आहे. जी नवीन इमारत बनत आहेत, जे रेल्वे ट्रॅक बनत आहेत, जे मेल आणि एक्सप्रेससाठी, त्या इमारतीचं कन्स्ट्रक्शन किती झालेलं आहे ते पण आता आपण पुढे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पनवेल रेल्वे स्टेशन कव्हर करण्यात आलेलं आहे. हे जे नवीन प्लॅटफॉर्मला जे तिकीट काउंटर होतं, ते आता चेंज झालेले आहेत. म्हणजे इथे तिकीट काउंटर होते, ते आता समोर जी नवीन इमारत बनलेली आहे तिथे झालेलं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2, जे आता हार्बर रेल्वे लाईनसाठी यूज करण्यात येत आहे. पनवेल ते CST, पनवेल ते वडाळा, पनवेल ते ठाणे आणि पनवेल ते गोरेगाव अशी नवी मुंबईमधील जे पनवेल रेल्वे स्टेशनमधून ट्रेने, जी लोकल ट्रेन धावत असतात. आणि हे समोर प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 यांना बंद करण्यात आलेलं आहे. जी नवीन रेल्वे ट्रॅक बनवण्यात येत आहे, ते या ट्रॅकच्या मधूनच जाणार आहे, म्हणून त्या प्लॅटफॉर्मला बंद करण्यात आलेलं आहे. समोर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि ही जी WDFCची लाईन आहे, ती या प्लॅटफॉर्ममधूनच जाणार आहे. हे अर्धवट काम या लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला आलेलं आहे. आणि जी मालगाडी उभी आहे, हा रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे. इंडिकेटर लागलेला समोर आपल्याला दिसत आहे. या दिशेने सुद्धा काम जे आहे ते सुरुवात झालेली आहे.
हा प्लॅटफॉर्म नंबर 6 आहे. आणि ही जी समोर आपल्याला नवीन इमारत दिसत आहे, पिलरचे काम पूर्ण झालेले आहे. गर्डर लॉन्च पण झालेले आहेत, समोर आपल्याला दिसत आहे. आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 7. त्यानंतर हा प्लॅटफॉर्म नंबर 8, जो या इमारतीच्या जे पिलरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे. त्यानंतर समोर आपल्याला दिसत आहे प्लॅटफॉर्म नंबर 9 आणि 10. पिलरचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि हे समोर आपल्याला दिसत आहे प्लॅटफॉर्म नंबर 11 आणि प्लॅटफॉर्म नंबर 12. 11 पनवेल ते कर्जत जे आता अंडर कन्स्ट्रक्शन जे काम सुरू आहे, डायरेक्ट आता पनवेलवरून आपल्याला कर्जतला जाता येणार आणि कर्जतची ट्रेन डायरेक्ट पनवेलवरून CSTला जाणार. म्हणजे पुढे या पनवेल रेल्वे स्टेशनला किती डिमांड येणार आहेत यावरून आपल्याला लक्षात येते. आणि इथे गर्दी किती वाढणार आहेत, कारण की कर्जतच्या ट्रेन हे पनवेलवरून येणार. त्यामुळे जो पाऊण तास, अर्धा ते पाऊण तास जो कल्याण मार्गे CSTला जाणारे ट्रेन होत्या कर्जतवरून येणाऱ्या, त्यांचा तो टाईम वाचणार आहे. म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशन हे खूप आता वर्दळीचं ठिकाण असणार आहे असे आपल्याला सांगता येते. आणि या पनवेल स्टेशनवरून आपल्याला उत्तर भारत, दक्षिण भारत, गोवा अशा म्हणजे भारताच्या प्रत्येक 4ही कोपऱ्यामध्ये इथून ट्रेन ही धावत असतात. त्यामुळे इथे जे म्हणजे मेन जंक्शन असं म्हणता येईल आपल्याला, पनवेल जंक्शन हे जेव्हा पूर्ण तयार होणार, तयार झाल्यानंतर ह्या जे पनवेल रेल्वे स्टेशन आहेत हे खूप वर्दळीचं ठिकाण असणार आहे. तर असं हे नवी मुंबईमधील हार्बर रेल्वे लाईनमधील पनवेल रेल्वे स्टेशन आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.